आज मी ना तुम्हाला फक्त एक वाटी रवापासून इतक्या छान इडली करून दाखवणार आहे। ही इडलीसोबत आपण ही जी भाजी स्टफिंग करतो ना, ही इडली खाल्ल्यावर ना मसाला डोसा वगैरे असं वेगळी भाजी वगैरे आणायची काही गरज नाही। आणि दुसरी गोष्ट ना, मसाला डोसा खाणं तर विसरून जातं, इतकी छान टेस्टी हेल्दी अशी ही मसाला इडली तयार होती। बघू शकता आपण ह्याच्यामध्ये मस्त स्टफिंग अशी बटाट्याची भाजी केली, जेणेकरून आपल्याला वेगळी भाजी वगैरे करायची काही गरज लागत नाही, फक्त केचप किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही याला खाऊ शकता। तर चला बघूया आपण याला बनवायची एक छोटीशी रेसिपी। यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय, बारीक जाड रवा कोणताही घेऊ शकता। एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही वापरायची, हे बघू शकता। ह्याच्यामध्ये आपण जरा पाणी टाकायचं आणि हे दहीचं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। खूप छान रेसिपी आहे, झटकीपट बनवून तुम्ही हे कधीही खाऊ शकता नाश्त्यासाठी। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, हलक्या हाताने मिक्स करायचं, अगदी पातळ नाही बनवायचं, डोश्याच्या पिठासारखं बनवायचं। आता रवा कसं पाणी लगेच सोकून घेतं आणि दही असल्यामुळं खूप छान टेस्ट येते याला। आपण याच्यामध्ये इनो सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त चवीनुसार थोडंसं मीठ टाकलंय मी। आणि याला मिक्स करून एक 5 मिनटं वेळ द्यायचा, जेणेकरून फुलला जातो रवा आणि दहीसुद्धा मग व्यवस्थित मिक्स होते। हे असं फेटून घ्यायचं, नरम सॉफ्ट करून घ्यायचं पीठ आणि मग थोडा वेळ द्यायचा। एकदा तुम्ही हा नाश्ता ट्राय करून बघा, खूप आवडीने खातान। चला आपण पुढची प्रोसेस करूया। पॅन एक तापायला ठेवायचा, थोडंसं तेल ठेवायचं। आता मी एक भाजी तयार करते, बटाट्याची भाजी। माझी सगळ्यांनाच माहीत असेल बघा, मसाला डोसा आपण घेतो खातो हॉटेलमध्ये, त्यामध्ये एक पिवळी भाजी असते बटाट्याची, एक लेयर करून देतात आपल्याला। तीच भाजी आपल्याला बनवायची, म्हणजे वेगळी भाजी वगैरे बनवायची आपल्याला आवश्यकता लागणार नाही आणि सिंपल अशी भाजी बनवली की मसाला डोसा खाल्ल्यासारखं सुद्धा वाटेल। तर इकडे मी 1-1.5 चमचा तेल वापरले, थोडं कमीच वापरा, माझ्याकडून जरा जास्त पडण्यात आले। तर 1 चमचा तेलामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, थोडीशी हळद टाकायची, चिमूटभर हळद टाकली। इकडे लाल मिरचीचा कूट, किंवा जर पिवळी भाजी आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा थोडासा कूट टाकायचा, 1-2 मिरचीचा। तर इकडे मी लाल भाजी बनवते म्हणून मी लाल मिरची टाकली थोडीशी, म्हणजे मिरची पावडर। त्यानंतर थोडासा गरम मसाला, एक नॉर्मल आपली बटाट्याची सिंपल भाजी बनवायची छोटीशी। तर असं इडली डोसा म्हणलं की पिवळीच भाजी असते, पण लालसुद्धा करू शकता। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं भाजीला चव येण्यासाठी। आणि त्यानंतर मी इकडे ना एक छोटंसं बटाटा ना शिजून घेतले आणि त्याला असं कुस्करून घ्यायचं। भाजी तुम्हाला जास्त करायची असेल तर जास्त बटाटे शिजून घ्या। इकडे मी 1-1.5 बटाटा असं शिजून घेतले आणि कुस्करून घेतले। आणि थोडेसे 1-1.5 चमचा हिरवे वाटाणे शेंगाचे असतात ना, ते बॉईल केलेले आहेत, ते याच्यामध्ये टाकून घेतलेत। सिंपल आपली जी पराठ्याची भाजी असते बटाट्याची, किंवा आपण नॉर्मल जी वडा वगैरे बनवताना भाजी बनवताना अगदी तशीच बनवायची, काही असं विशेष नाही टाकायचं याच्यात। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये चिरून आणि मिक्स करून घ्यायचं। हवं तर थोडासा चाट मसाला टाकू शकता चटपटीत स्वाद येण्यासाठी। तर हे सगळं मिक्स करून घेऊया। पाहू शकता आपली ही बटाट्याची भाजी किती सुंदर तयार झालेली आहे। तर लाल कलर वापरला, म्हणजे लाल मिरची पावडर वापरले का दिसायला छान वाटते। आता हे सगळं मिक्स करून द्यायचं। बटाट्याचा जर असं तुकडा वगैरे राहिला असेल तर असं मॅश करायचं चमच्याच्या साहाय्याने आणि चांगली अशी ही भाजी करून घ्यायची। तर 1-1.5 बटाट्याची मी भाजी केलेली आहे, कारण नाश्ता मला थोडाच बनवायचा इडलीचा, त्यामुळं। ते बघा, इतकी सारी भाजी, अशी सुंदर टेस्टी चवदार अशी भाजी तयार झालेली आहे। थंड करून घेऊया, थोडा वेळ साईडला ठेवायचं। आणि आपलं हे जे इडलीचं पीठ आहे, रव्याचं पीठ, ते तयार झाले। पाहू शकता याचं टेक्स्चर किती मस्त झालं आहे, फुलला आहे, सोबत भाजीसुद्धा तयार झालेली आहे। तर चला आपण याची पुढची प्रोसेस करून घेऊया। तर इथं मी 2-3 वाट्या घेतल्या इडल्या बनवायसाठी। याला थोडंसं तेलाचा हात लावायचा, जेणेकरून इडली आपली खाली चिटकून राहणार नाही। इडली पात्र असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। तर सगळीकडून मी जरा हे तेलाचा हात फिरून घेते। ह्या इडल्या ना तुम्ही आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता। आता हे लावून घेतलेलं आहे, एक चाळणी घ्यायची आपली, हे जरा चमचा साईडला काढून घेते आणि एका मोठ्या चमच्याने आपल्याला हा बॅटर टाकायच्या आधी मिक्स करून घ्यायचा थोडासा। आणि एक चाळणी घ्यायची, आपल्याला स्टीम ज्या चाळणीमध्ये द्यायची ना, ती चाळणी घ्यायची। हे बघा, असं मिक्स करायचं टाकायच्या अगोदर, म्हणजे चांगला रवा असा हा फुलला जातो।
ही बघा, ही चाळणी घेतली, याच्यामध्ये मी इडल्या स्टीम करणार आहे. स्टीमर असतं इडलीचं, ते तर बेस्टच आहे, पण नसेल तर हे ऑप्शन आहे सिंपल. तर ह्याच्यामध्ये थोडासा बॅटर टाकायचा, इडलीचा पहिला बॅच टाकून घ्यायचा पिठाचा, म्हणजे जे आपण रवा केला तयार ते, आणि भाजी टाकायची, थोडीशी भाजी सेट करायची. हे बघा, अशी भाजी सेट करायची. हलक्या हाताने तुम्ही सेट करू शकता चारी बाजूनी, किंवा असं मधोमध ठेवलं तरी हरकत नाही. आणि परत एक छोटासा इडलीचं जे पीठ तयार केलं आहे आपण रव्याचं, ते याच्यावर टाकून घ्यायचं. घट्ट वाटत असेल टाकत्या वेळेस तर थोडंसं पाणी टाकून घ्या इडलीच्या बॅटरमध्ये, म्हणजे रव्याच्या, आणि मग असं छानपैकी याला सेट करून घ्या हलक्या हाताने. अजिबात घाई करू नका, आणि फास्ट अजिबातच करायचं नाही, नाहीतर तुटले जाऊ शकते. असं कडेकडेने हलक्या हाताने पूर्णपणे भाजीची स्टफिनी कवर करून घ्यायची ह्या पिठाने. आता माझ्याकडून जरासा भाजी जास्त पडण्यात आलेली आहे, थोडीशी भाजी कमीच टाकायची, नाहीतर काय होतं, भाजी अशी वरच्यावर दिसून येते इडलीवर. आता दुसरा बॅच पण मी असं सेम प्रोसेसने टाकून घेते. सुरुवातीला असं थोडासा बॅटर टाकायचा, त्यानंतर थोडीशी भाजी टाका, जास्त टाकली तर इडलीवर दिसून येईल. आता तर मला अंदाजा काही लागत नाही, पण बघू, आता जास्त झाली तर काय हरकत नाही, मी लावून ठेवते कारण मला भाजी आवडते. हे बघा, असं टाकून घेते, पूर्ण असं कवर करायचं, पूर्ण भाजी अशी कवर झाली पाहिजे, अजिबात दिसली नाही पाहिजे, असा बॅटर टाकून घ्या. पॅक केलेला आहे. दुसऱ्या वाटीमध्ये मी टाकून घेते, आणि मग आपण ह्याला ठेवूया स्टीम व्हायला. हे बघा, ही वाटी राहिलेली आहे. आता कवर केल्यात मी सगळ्या, पाणी उकळत ठेवलं होतं एका टोपामध्ये. आता हे स्टीम द्यायची आपण याला फक्त 5-6 मिनटं मीडियम गॅसवर, जसं आपण नॉर्मल इडल्या बनवतो तशाच. याला 5-6 मिनटांनी आपण चेक करूया. आता झालेले आहेत बघा 5 मिनटं. 5 मिनटानंतर आपण याला चेक करायचं. तर बघू शकता इडल्या आपल्या तयार झाला. वाटलं होतं मला भाजी जास्तच होणार आहे, त्यामुळे भाजी थोडी थोडी दिसते वरून, हरकत नाही, आपल्याला खायचंच आहे, पण भाजी थोडी कमी टाका, नाही तर ही अशी बरोबर थोडीशी दिसून येईल. बाकी याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही असा, फक्त भाजी थोडीशी दिसली जाते बस. चला, आता मी हे थंड करते आणि काढून घेते, आणि मग आपण याला कटिंग करूया. पुन्हा एकदा सांगते, भाजी थोडी टाकली तर अशी वरवर दिसून येणार नाही. माझ्याकडून जास्त पडण्यात आलेली आहे, पण मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आता हे हलक्या हाताने बघा, इडल्या आपली किती छान सुंदर झालेले आहे. ह्या काढून घेते इडल्या सगळ्या, तिन्हीच्या तिन्ही इडल्या मी काढून घेतल्यात. बघू शकता किती स्पंची फ्लफी अशा आपल्या ह्या फुललेल्या इडल्या न सोडा इनो वापरता बनलेल्या आहेत. आणि हे दुसरा बॅटरसुद्धा आता मी टाकून घेते. तर 2 वाट्यामध्ये परत एकदा टाकून घेते. आता ह्या वेळेस मात्र मी भाजी थोडी टाकणार आहे. टाकून घेतली, थोडीच भाजी टाकली, ह्या छान परफेक्ट बनणार. सुरुवातीच्या इडल्यामध्ये भाजी थोडी जास्त झाली आहे. हे बघा, थोडीशी भाजी जास्त झाल्यामुळं ती दिसून येते. तर गरमागरम असा हा इडलीचा नाश्ता तयार झालेला आहे भाजीसोबत खाण्यासाठी. हे बघा, कटिंग करायचं, खोबऱ्याची चटणी घ्या, भाजी आणायची तर काही आवश्यकताच लागणार नाही स्पेशल काही असं बनवायची. हे बघा, अशी गरमागरम भाजीची स्टफिंग असलेली ही रवा इडली एकदा नक्की ट्राय करा. इतकी आवडीने खाताना तुम्ही, मस्तच लागती भाजी. याच्यामध्ये चाट मसाला टाकला ना तर भाजीची रंगत इतकी छान होती ना, खरंच पाहता क्षणी असं खाऊ वाटलंय. तर गरमागरम सांबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही याला सर्व करा. लहान मुलाला 2-3 इडल्या करून द्या, भाजी पोळी खाल्ल्याचं एकदम असं हेल्थ प्रोटीन भेटेल. आणि पाहू शकता इतक्या छान झाल्यात. फक्त एकाच गोष्टीने चुकलं की मी भाजी जरा जास्त टाकली. तसे कटिंग करायचं, ज्यावेळेस पण तुम्ही ह्या तयार करता आणि कुणाला सर्व करायचं, असं कटिंग करायचं, सोबत चहाचं कप किंवा खोबऱ्याची चटणी वगैरे करून असं प्लेट सर्व करून एकदा ट्राय करून बघा. तुमची एवढीच तारीफ होईल भरभरून. आणि काहीतरी नवीन जरा वेगळं ट्राय करायला भेटलं. बाहेरून काय इडल्या वगैरे आणायच्या, घरच्या घरी करून खायचं मस्तपैकी भरपूर क्वांटिटीमध्ये. तर मस्त झालेले आहेत. आता मी तर अशाच खाऊन घेणार आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.